श्री स्वामी समर्थ. नवीन मराठी वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते. यंदा 19 मार्चला गुढीपाडवा आहे. चैत्र महिन्यातील पहिलाच दिवस नवीन वर्षाची सुरुवात, त्याचप्रमाणे नवीन मराठी वर्षातील पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते, त्याचप्रमाणे वाहन खरेदी, जमीन खरेदी, तर या गोष्टी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती केल्या जातात. परंतु प्रत्येकाला मोठ्या वस्तूंची खरेदी करणे शक्य होत नाही. सोन्याचे भाव हे खूप वाढलेले आहेत, त्यामुळे सर्वांनाच सोन्याची खरेदी ही गुढीपाडव्याच्या दिवशी करणे शक्य होत नाही. त्यामुळे या दिवशी जरी आपल्याला सोने, चांदी खरेदी करणे शक्य झाले नाही, तरीसुद्धा आपण सोन्याहून काही मौल्यवान वस्तू आहेत ज्यांची आपण खरेदी करून आपल्या घरामध्ये त्या वस्तू आणू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती होते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो. कोणकोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या वस्तू आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घरामध्ये आणून आपल्या घरामध्ये त्या वस्तूंची स्थापना करू शकतो, याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. प्रभू श्रीरामचंद्र हे याच दिवशी 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येत परत आले होते, हे आपल्याला माहीतच आहे. गुढीपाडव्याचा दिवस सोने खरेदी, वाहन खरेदी, घर खरेदी, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. काही वस्तू ह्या आपण गुढीपाडव्याच्या अगोदर खरेदी करून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये त्या वस्तूंची स्थापना करू शकतो, किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी जरी आपण या वस्तूंची खरेदी करून त्या वस्तू घरी आणल्या तरी सुद्धा चालतील. त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का. जर आपल्याला सोन्याची खरेदी करणे शक्य होणार नसेल आणि आपल्याला जर चांदी खरेदी करणे परवडणार असेल तर आपण चांदीचा शिक्का गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकतो. ज्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे, तर असा चांदीचा शिक्का आपण खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या शिक्क्याला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हा शिक्का आपण देवघरामध्ये ठेवून त्याची रोज पूजा करू शकतो, किंवा आपण आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा हा शिक्का जो आहे तर तो ठेवू शकतो. चांदीचा शिक्का आपण घरात आणल्याने आणि त्याची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या मूर्ती. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण गजलक्ष्मी ह्या खरेदी करू शकतो आणि आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकतो. पंचधातूची किंवा पितळेची किंवा चांदीची गजलक्ष्मी आपण खरेदी करू शकतो. गजलक्ष्मी घेताना त्या नेहमी 2 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत आणि छोट्या आकाराच्या घ्यायच्या आहेत. सोंड वर असलेल्या आणि त्यांचे पाय पुढे मागे असलेल्या, तर अशा गजलक्ष्मी घ्यायच्या आहेत. त्या गजलक्ष्मीच्या अंगावरती वस्त्र असावे आणि या गजलक्ष्मींची आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. ज्या देवघरामध्ये मनोभावे गजलक्ष्मीची पूजा केली जाते तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही. त्या घरामध्ये ऐश्वर्यामध्ये वाढच होत असते. त्यामुळे आपण गजलक्ष्मीसुद्धा खरेदी करून त्याची स्थापना करू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे आसन आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची स्थापना केली जाते. आपल्याकडे जर अजूनही श्रीयंत्र नसेल तर गुढीपाडव्यासारखा दुसरा शुभमुहूर्त नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण श्रीयंत्र खरेदी करू शकतो. यामुळे आपल्या सर्व ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. श्रीयंत्रासारखे कुठलेही दुसरे प्रभावी यंत्र नाही. ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार श्रीयंत्रामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या शक्तींचा वास आहे. त्यामुळे आपण श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना करू शकतो. श्रीयंत्र जेव्हा आपण खरेदी करतो त्याबरोबर येते ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि कमळगट्ट्याची माळ नसेल तर आपण गुढीपाडव्याला कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकतो. आणि जर आपल्याकडे श्रीयंत्रसुद्धा नसेल तर आपण श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ, तर या दोन्हीही वस्तू खरेदी करू शकतो. कारण श्रीयंत्रावरती ही कमळगट्ट्याची माळ ठेवली जाते आणि श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवणे म्हणजेच माता लक्ष्मीला 108 कमळाची फुले अर्पण केल्यासारखे आहे. कमळगट्ट्याची जी माळ आहे तर यामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास असतो. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली जाते त्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडत नाही. यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. आपल्याकडे जर अजूनही कुबेर यंत्र नसेल तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकतो. चांदीचे किंवा पितळेचे कुबेर यंत्र आपण आणू शकतो. कुबेर यंत्र हे तांदळावरती ठेवून त्याची पूजा केली जाते
आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती एखाद्या कागदावरती लिहून तो कागद आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कुबेर यंत्राखाली ठेवू शकतो. यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. पैशासंबंधीच्या जर काही इच्छा असतील, पैशाच्या अडचणी असतील आणि त्या अडचणी संपाव्यात अशी आपली इच्छा असेल तर नक्कीच कुबेर यंत्राची स्थापना आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्या घरामध्ये करावी. यानंतर आहेत ज्या प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होईल तर अशा कवड्या. कवड्या ह्या धनदायक मानलेल्या आहेत. लक्ष्मी मातेला कवड्या अत्यंत प्रिय आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा वापर केला जातो. कवड्यांचे काही उपायसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात. पांढऱ्या रंगाच्या, तपकिरी किंवा पिवळ्या रंगाच्या अशा कवड्या असतात. परंतु ज्या पिवळ्या रंगाच्या कवड्या आहेत तर ह्या अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळे आपण 7 कवड्या किंवा 11 कवड्या ह्या गुढीपाडव्याच्या अगोदर किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्या कवड्यांची पूजा करायची आहे. आणि नियमितपणे आपण जर कवड्यांची पूजा केली तर आपल्या घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. किंवा आपण या कवड्या एखाद्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपली प्रगती होते, भरभराट होत असते. यानंतर आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर कलश नसेल तर आपण कलश जो आहे तर तो सुद्धा खरेदी करून या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतो. आपण जर चांदीचा छोटा कलश आणला आणि तो देवघरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल, कारण चांदी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला आकर्षित ही चांदी करत असते. त्यामुळे आपण चांदीचा कलश आणू शकतो. आणि जरी आपल्याला चांदीचा कलश खरेदी करणे शक्य नाही तरी सुद्धा आपण तांब्याचा कलश हा खरेदी करू शकतो. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची सुद्धा स्थापना करू शकतो. जर अजूनही देवघरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर आपण मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करू शकतो. आणि त्यासाठी आपण तांब्याचा कलश जो आहे म्हणजे तांब्याचा जो तांब्या आहे तर त्याची खरेदी करू शकतो. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जर मेटलचे स्वस्तिक नसेल तर आपण मेटलचे स्वस्तिक हे गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या मुख्य दरवाजावरती बरोबर मध्यभागी हे लावून याची आपण दररोज पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीची पावले हे सुद्धा खरेदी करू शकतो आणि आपल्या उंबरट्यावरती ही पावले जी आहेत तर ती ठेवू शकतो. आणि ह्या पावलांची आपण दररोज पूजा करू शकतो. तसेच आपण या दिवशी तांदूळ खरेदी करू शकतो आणि अन्नपूर्णा देवीला तांदूळ जे आहेत तर ते आपण या दिवशी अर्पण करू शकतो. अगदी सर्वसामान्य व्यक्तींना तांदूळ खरेदी करणे शक्य आहे. त्यामुळे जरी आपल्याला इतर गोष्टी खरेदी करणे जमले नाही तरीसुद्धा आपल्याला नवीन तांदूळ खरेदी करून आणायचे आहेत आणि अन्नपूर्णेला हे अर्पण करायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी भासत नाही. आपल्या घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता पडत नाही.